शाहूवाडी तालुक्यातील रेठरेपैकी भराडवाडी इथल्या संजय बाळू पाटील यांच्या 2 शेळ्यांवर बिबट्यानं शुक्रवारी हल्ला केला। त्यामध्ये एक शेळी जागीच ठार झाली तर एक शेळी गंभीर जखमी झाली। या घटनेत संजय पाटील यांचं 30,000 रुपयांचं नुकसान झालंय। बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं नागरिक शेतात जायला घाबरतात। त्यामुळे वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। रेठरेपैकी भराडवाडी, शित्तूरवारून कांडवण या परिसरात बिबट्यानं हायदोस घातलाय। काही महिन्यांपूर्वी धनगरवाड्यावरील 2 मुलींचा जीव बिबट्याच्या हल्ल्यात गेलाय, तर अनेक शेळ्या, जनावरं आणि कुत्र्यांना बिबट्यामुळे जीव गमवावा लागलाय। त्यामुळे या परिसरातील आणि वाड्या वस्त्यावरील नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायत। भराडवाडीचे शेतकरी संजय पाटील यांनी त्यांच्या शेळ्या शेतात चरायला सोडल्या होत्या। दरम्यान अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं 2 शेळ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली तर एक जखमी झाली। या दुर्घटनेत पाटील यांचं 30,000 रुपयांचं नुकसान झालंय। बिबट्याच्या हल्ल्यामुळे शिवारात कामासाठी जायला नागरिक घाबरतायत। त्यामुळे वन विभागानं बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये।